नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच एक छायाचित्र पाहिलं. एलॉन मस्क या अब्जाधीशाच्या मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीच्या वेळेचं. या भेटीच्या वेळेत मस्क यांची दोन्ही मुलं हजर होती. हे छायाचित्र तुम्हाला गुगलवर नक्कीच बघायला मिळेल. आपण लक्ष देऊन बघितलं ना तर आपल्याला कळेल की जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि या व्यक्तीची ही मुलं. या मुलाच्या हातात मोबाईल नाही आहे, आयपॅड नाही आहे, कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन नाही आहे. ही भेट जेव्हा झाली तेव्हा तो मुलगा 8 वर्षाचा होता आणि त्याच्या हातात सिक्रेट्स ऑफ मेंटल मॅथ हे पुस्तक होतं. ते पुस्तक तो वाचत होता. त्याच्या भावाच्या हातातही पुस्तकच दिसतात. हाच फरक आहे रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्या विचारसरणीतला. जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना गणित आणि आकडेमोड शिकवते आणि आपल्या बहुतेकांच्या मुलांकडे मोबाईल आहे, आयपॅड आहे. असं असलं तरी तो नेटफ्लिक्स पाहिल्यानंतर दुसऱ्या साधनांवर व्हिडिओ गेम खेळतो. असं म्हणतात की आयपॅड आणि आयफोनचे निर्माते स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या स्वतःच्या मुलांना ही साधनं वापरू दिली नव्हती. त्याऐवजी ते त्यांना पुस्तकं द्यायचे आणि वाचनासाठी प्रोत्साहन म्हणून पैसेसुद्धा द्यायचे. आपण मात्र आपल्या मुलांवर डिजिटल साधनांचा भडीमार करतो. मार्क झुकेरबर्ग यांच्या बाबतीत यांच्या कौटुंबिक जीवनातही अशीच माहिती प्रकाशित झाली आहे. ती अशी की त्यांच्या घरी एकही TV नाही, कारण TV मुळे त्यांच्या पत्नीचे, मुलांचे आणि स्वतःचंही वाचनापासून लक्ष विचलित होईल म्हणून. श्रोते हो, ह्या तिघाही अब्जाधीशांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे त्यांच्या मुलांना त्यांनी वाचनाची सवय लावली. जी मुलं लहानपणीच नेतृत्व करायला शिकतात ती मोठी होऊनही नेतृत्व करतात. बालपणी मेंदूचा विकास झाला तर प्रौढपणी संपत्ती वाढण्याची शक्यता असते. अर्थात पुस्तकातून मिळालेलं ज्ञान प्रत्यक्षात वापरलं तर. मग श्रोते हो, या बाबीचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे आता आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मक बदल घडवण्याचा निर्णय घेण्याची. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.